नाशिक शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. हे खड्डे लवकरात लवकर बुजवले पाहिजे आणि या प्रश्नावर राजकारण करू नये असं मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना श्री सरनाईक यांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये काम नसल्याने सध्या ते नाशिकमध्ये खड्डे बुजवत आहेत अशी बोचरी टीका त्यांनी केली. दरम्यान एस.टी. स्टँड परिसरातही मोठे खड्डे असून ते तातडीने बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीवर बोलताना सरनाईक यांनी आव्हाड महायुतीत आले तर त्यांनाही चांगली संधी मिळू शकते असं सांगितलं. कंत्राटदारांचं सध्या आंदोलन चालू आहे. थकीत 86,000 कोटी रुपयांची देणी मिळावी यासाठी हे आंदोलन होत आहे. या मागण्यांवर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असं देखील श्री सरनाईक यांनी सांगितलं. माझा दौरा होता त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे आमच्या एस.टी. स्टँडमध्ये तेथील सगळ्या आम्ही डीसींना सूचना केलेल्या आहेत की लाखो प्रवासी रोज प्रवास करत असताना जर डेपोमध्ये किंवा एस.टी. स्टँडवर खड्ड्याचं जर साम्राज्य असेल तर त्यांना त्या नाराजीला सामोरं जावं लागू नये यासाठी लवकरात लवकर खड्डे बनवण्याच्या सूचना सगळ्या आमच्या परिवहनच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना केलेल्या. नाही बघा, जितेंद्र आव्हाड एवढे नाराज झाले असतील, त्यांच्याकडे मंत्रीपद नाही म्हणून याची मला कल्पना नव्हती, परंतु त्यांनी विचार केला पाहिजे. त्यांनी समजलं पाहिजे की कधी त्यांच्या मित्राला मंत्रीपद मिळालं, कधी ते मंत्री होते. त्यामुळे एवढ्या नाराज होऊन चाललं नाही. ते जर आमच्या पक्षामध्ये आले, महायुतीमध्ये आले तर त्यांचंही भविष्य आम्ही उज्ज्वल करू.